Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. केवळ डांबर नाही, रस्ता उखडून पडलाय आणि त्या सिमेंटचे जे ब्लॉक आहेत ते ब्लॉक सुद्धा निघून गेलेले आहेत. तुम्हाला हा कठडा वाकवायला 4-6 लोक लागतात, पण इथं आल्यानंतर हे बघा, हे पाण्यामुळे सगळं वाकून गेलंय. बीड आणि गेवराई तालुक्याच्या सीमेवर मी उभा आहे. उक्कड पिंपरी नावाचं गाव आहे. मला तुम्हाला समोरचा पूल दाखवायचा आहे. तिथलं दृश्य जर तुम्ही बघितलं ना, तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. जिथं आत्ता मी उभा आहे ना, या रस्त्याच्या खाली बोगदा पडलाय. पूर्णतः रस्ता खचलाय, त्याचं मटेरियल वाहून गेलंय. जर हे बघा, हे दगड आहे ना समोर ठेवलेला, या दगडाच्या खालची सगळी माती निघून गेली आहे. हे कशामुळे घडलंय तर या पुरामुळे घडलंय. आणि हे एवढंच नाही आहे, आता मी तुम्हाला पुलाकडचं दृश्य दाखवतो. या पुलाच्या दोन्ही बाजूचं माती, दगडं, इथलं डांबर सगळं उन्मळून पडलंय. कठडे तुटलेले आहेत. आणि या पुलावर आल्यानंतर तुम्हाला हे जाणवू शकतं की हा प्रवास किती जीवघेणा आहे, किती धोकादायक आहे. हे बघा, हे जे काठीचं झाड आहे आणि हे सगळं रस्त्यावर आलंय. इथं तुम्हाला पायी चालणं कठीण आहे. काही वेळापूर्वी इथून पलीकडची एक शाळा सुटलेली होती आणि त्या शाळेतले विद्यार्थी या रस्त्यावरून प्रवास करत होते. शिक्षक सोबत असल्यामुळं 40 विद्यार्थी इथं पायी चालून पलीकडे गेले. त्यावेळेला या रस्त्यावर प्रवास करणं, गाडी चालवणं किती धोकादायक याचा अंदाज येऊ शकतो. हे बघा, आता तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो. पाणी आल्यामुळं हे सगळं डांबर उखडून पडलंय. हे बघा, हा जो कठडा आहे हा सिमेंटचा आहे, पण तरीसुद्धा उखडून तो रस्त्यावर पडलाय. त्या कठड्याच्या आत जे पाईप्स असतात ना, हे पाईपसुद्धा उघडे पडलेत. एवढ्या प्रकारच्या पाण्याचा वेग होता. आता इकडच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर तिथे ती स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीचा आजूबाजूचा सगळा परिसर वाहून गेला आहे. पुढे जर तुम्हाला दिसत असेल, मी कॅमेरामॅन गोपाल यांना विनंती करेन की जो बंधारा आहे, त्या बंधाऱ्याचा जो कोपरा आहे, त्या कोपऱ्याने जवळपास एकरभर रान हे वाहून पुलाच्या दिशेने आणलंय. त्यामुळं पाण्याची तीव्रता किती होती हे बघा. इथं महिलांना सुद्धा चालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ महिलाच नाही, शाळकरी मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असतील, दुचाकी चालवणारे लोक असतील. हे बघा, आता इथं हे जे डांबर दिसतंय तुम्हाला, हे पायाने निघेल अशा प्रकारचं हे डांबर आहे. केवळ डांबर नाही, रस्ता उखडून पडलाय आणि त्या सिमेंटचे जे ब्लॉक आहेत ते ब्लॉक सुद्धा निघून गेलेले आहेत. त्यामुळं तो जो पलीकडचा कठडा आहे, तो लोखंडी कठडा आहे, तो वाकून आतमध्ये गेलाय. आणि हे बघा, ही डांबरची जी लेप आहे, ही लेप एवढी जड असून सुद्धा ही पलीकडून लेप इकडं आली आहे. आणि आणखी जर पाणी असतं तर याने ही पूर्णतः लेप पाण्यात कोसळलेली होती. आता मला तुम्हाला अजून एक दृश्य दाखवायचं आहे पुलाच्या पलीकडच्या बाजूचं. हे नुकसान केवळ पुलावर आहे. मी गोपाळ यांना विनंती करेन की आपल्याला पुढचं दृश्य दाखवायचं आहे प्रेक्षकांना. दोन्ही बाजूनी भागामध्ये जर तुम्ही बघितलं, उजव्या आणि डाव्या बाजूला, तर तुम्हाला किती माती नदीने वाहून नेली आहे हे दिसतं. आणि दोन्ही बाजूने बघितल्यानंतर तो जो पलीकडचा रस्ता आहे, त्या पलीकडच्या रस्त्यावरती जवळपास 4 ते 6 डंपर माती आणि दगडं ही वाहून गेली. आता हे बघा, हे कठडे आहेत. तुम्हाला हा कठडा वाकवायला 4-6 लोक लागतात, पण इथं आल्यानंतर हे बघा, हे पाण्यामुळे सगळं वाकून गेलंय. जर अजून पाण्याचा वेग असता तर हा पूल सुद्धा कदाचित वाहून गेलेला असता. पण आता हे पाण्याचा वेग कमी झालाय, पण तरीसुद्धा हे जे माती ढासळते बाजूला, ते ढासळणं अजूनही कमी झालेलं नाही आहे. लोक येणं या पुलावरून टाळतायत, कारण समोरून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि उक्कड पिंपरी गावाची लोकसंख्या ही 3000 आहे. पलीकडे सुद्धा मोठी गावं आहेत, त्या गावामध्ये सुद्धा लोकांना या पुलाचा वापर करावा लागतो. आता या पाण्याचा वेग बघा तुम्ही. अर्थात हा वेग जरी कमी असला तरी कुणाच्याही मनात धडकी भरवेल अशा प्रकारचं हे पाणी आहे. इथून काही महिला जातात, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. बोलाल तुम्ही? ते बोलायला नकार देत आहेत, पण त्यांना जी अडचण येते, त्यांना जो धोकादायक प्रवास करावा लागतोय, ते त्यांनाही नाकारता येणार नाही आहे. अर्थात रस्ता सगळा उखडून पडलाय. आता मी तुम्हाला दाखवतो, पलीकडे एक चिकन शॉप होतं आणि ते चिकन शॉप पूर्णतः वाहून गेलंय. चिकन शॉपच्या बरोबरच त्या आजूबाजूची जी माती आहे, म्हणजे बर्बाद होणं कशाला म्हणतात, एखाद्या जमिनीची, एखाद्याच्या दुकानाची, एखाद्या घराची, शेडची, काय त्याचं जमीनदोस्त होणं कशाला म्हणतात, हे
इथं पाहायला मिळतं आहे. हे बघा, आता मी तुम्हाला पुलावरचं सगळं दृश्य दाखवलं. इथं हा जो रस्ता आहे, हा रस्ता पूर्णतः खचलेला आहे आणि जर तुम्ही याच्यावर पाय ठेवला तर तुम्ही खाली पडू शकता. अशा प्रकारचं हे दृश्य आहे. सोनू चिकन शॉप नावाचं हे दुकान आहे. याचे सगळे पत्रे वाहून गेलेत. आतमध्ये शेड असेल, आता मी दुकानदारानं शोधण्याचा प्रयत्न केला पण ते इथं नाही आहेत. पण हे जर तुम्ही बघितलं, हे बघा, हा किमान 4 ते 5 फुटांचा खड्डा आहे जो पाण्याने केला आहे, पुराच्या पाण्यानं. आणि पलीकडे जर तुम्ही बघितलं, हे बघा, हे जे हे निघायला आलं आहे. म्हणजे आता कामाच्या गुणवत्ता किती होती, किती क्वालिटीचं काम झालं होतं याच्या चर्चा पुढे होईलच. पण आता सध्याच्या घडीला 7 ते 10 हजार लोकसंख्या या पुलाचा आणि या रस्त्याचा वापर करते. तर आता मग अशा वेळेला त्यांनी काय करायचं? 4 व्हीलर गाडी या रस्त्यावर नेऊ शकत नाही. आम्हाला गाडी पलीकडे लावावी लागली. हे शेड वाहून गेलं आहे. हे उन्मळून पडणार होतं लिंबाचं झाड, ते वाचलं आहे, त्याला बांधून ठेवलेलं होतं. आणि ही माती बघा, जर अजून काही थोडंसं ओझं पडलं तर हा रस्ता पूर्णतः वाहून जाऊ शकतो. समोर बघा, म्हणजे दगडं, माती, अजून तुम्हाला सांगतो मुरुम, सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम सगळं काही पुराने गिळलं आहे, पुराने वाहून नेलं आहे. पाऊस अजूनही थांबलेला नाही आहे. आणि या पुलाच्या पलीकडे मी कॅमेरामॅन गोपाळ यांना विनंती करेन की पलीकडच्या शेतात जर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला त्या कोंबड्यांच्या शेडचं किस्सा सांगितला, सगळेचे सगळे पत्रे तुम्हाला त्या पलीकडच्या शेडमध्ये दिसत आहेत. म्हणजे एवढं भयावह स्वरूप या पुराचं पुलावर झालेलं नुकसान आहे. इथल्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. बऱ्याच नागरिकांनी काय केलंय, इथं 4 व्हीलर गाडी येऊ नये, लोकांना अडचण होऊ नये म्हणून दगडं टाकून ठेवले. पण तुम्ही हे बघा, 1 2 3 किती म्हणजे 20 पेक्षा जास्त पत्रे त्या वावरात पडलेले. हे पत्रे कुठून आले? तर या पुलाच्या या बाजूला आणि त्या बाजूला जे शेड होते, जे छोटी छोटी दुकानं होती, जिथं बांधकाम झालेलं होतं, ते सगळ्या बांधकामांचं साहित्य हे वाहून पलीकडच्या शेतामध्ये गेलेलं आहे. म्हणजे मी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सोलापूर, धाराशिव आणि वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय. पण एवढ्या भयान आणि एवढ्या भयावह प्रकारचं हे नुकसान तुम्हाला बीड तालुक्यामध्ये पाहायला मिळतं. अर्थात ही दोन्ही बीड आणि गेवराई या 2 तालुक्यांची सीमा आहे. पण या सीमावर्ती भागामध्ये दोन्ही तालुक्यांच्या तुम्हाला दोन्हीकडे पाहायला मिळेल की एवढ्या मोठ्या प्रकारचं झालेलं हे नुकसान हे कधी भरून निघणार आहे. अर्थात शेतकऱ्यांचं नुकसान झालं का तर झालं, पण त्याचा परिणाम हा लोकांच्या जीवनावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? तुमची नेमकी मतं काय आहेत? मी तुम्हाला पलीकडून तर इथपर्यंत सगळा हा पूल दाखवला. आता प्रशासन याकडे लक्ष देईल का? हे सुधारवलं जाईल का? कारण इथल्या प्रवाशांचा मुद्दा नाही आहे, इथल्या शेतकऱ्यांचा आहे, इथल्या लहान मुलांचा आहे, जे मुलं शाळेत जातात, इथल्या महिलांचा आहे. पाऊस येत होता म्हणून त्या महिला बोलत नव्हत्या, त्या निघून गेल्या. पण त्यांना सुद्धा भीती वाटत होती, ह्या पूल जर पुरात वाहून गेला तर मग आपलं काय होणार? इथले आबालवृद्ध असतील. त्यामुळं प्रशासनाला या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं लागेल, गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. आणि हे काम पुन्हा कधीपर्यंत पूर्ण होणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. कॅमेरामॅन गोपाळ हरणे सोबत मी आतिक, बीड.